हॅलो नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? आणि मजेतच राहायला हवं. तर आज आहे गणपती बाप्पांच्या आपल्या इथला तिसरा दिवस आणि आज आमच्या ब्लॉगची आरती आहे स्पेशल. इथे काय केलेलं आहे ना की ब्लॉक्स भरपूर आहे, A to P असे ब्लॉक्स आहेत आणि फ्लॅट भरपूर आहे त्यामध्ये, कारण 14 मजली बिल्डिंग आहे आणि एका फ्लोअरवर 4-4 असे ब्लॉक्स फ्लॅट आहे. सो त्याच्यामुळे तेवढे लोक होतील, म्हणजे काही घर खाली पण आहेत, पण तरी सुद्धा जास्त लोक आहेत. मग सर्वांना चान्स मिळावा आपल्या बाप्पांची आरती करण्यासाठी. सो त्यासाठी काय केलेलं की ब्लॉक वाईज 2 ते 3 ब्लॉक मिळून एक दिवस ठरवलेला आहे की त्या दिवशी त्यांची आरती असेल, म्हणजे महाआरती. तर आज आमच्या ब्लॉकचा पण नंबर आहे. तर मग सकाळ आणि संध्याकाळ दोघी वेळेला आरतीला बोलवलेला आहे. पण महेश तर घरी नाहीये, कारण सकाळी ऑफिस, होमची शाळा, तर म्हणून मग सकाळच्या वेळेला मोस्टली लेडीजच असतात. पण संध्याकाळच्या वेळेला छान मस्त रेडी होऊन सगळे येतात गणपती बाप्पांच्या आरतीला आणि त्यानंतर मग बाकीचे प्रोग्राम सुरू होतात. जसं मी सांगितलं की 7 दिवस बाप्पा असणार आहेत, तर 7ही दिवस वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे. कालही खूप छान अशी ऍक्टिव्हिटी झालेली आहे. तुम्ही ब्लॉग बघितलेलाच असेल, नाही बघितला तर याच्या आधीचा ब्लॉग नक्की बघा. तर आता सकाळची वेळ आहे, म्हणजे सकाळ म्हणजे की 11 वाजलेले आहेत. आणि आज जसं मी म्हटलं की आमच्या ब्लॉकची आरती आहे, तर त्याच दिवशी ना इथे ठरवलं की ज्या ब्लॉकची आरती ज्या दिवशी राहील त्याच दिवशी त्या ब्लॉकमधून नैवेद्य येईल, म्हणजे बाप्पांसाठी नैवेद्य दाखवायचं आहे. सो त्यासाठी आता एवढ्या जणांनी मिळून जर म्हणजे किती ताटं होतील ना, नैवेद्य खूप मस्त. तर मग असं ठरवलेलं की प्रत्येकाने एक रेसिपी काहीतरी करून आणायची. तर मग माझ्या ह्याच्यामध्ये असं झालं की काल मी मीटिंग जी होती ना ती मी अटेंड करू शकले नाही. आता नवीन सोसायटी आहे, तर ब्लॉक वाईज सगळ्यांनी ऍडमिन सिलेक्ट केलेले आहेत. तर माझ्या ब्लॉकमध्ये मी ऍडमिन आहे, माझी एक मैत्रीण पण आहे. तर आम्ही दोघी जणी आणि मराठीच आहोत आम्ही दोघंही. तर मग आमच्या ब्लॉकमधून आम्ही आहोत. पण काल आमचा डान्स परफॉर्मन्स असल्यामुळे काल ती मीटिंग मी अटेंड नाही करू शकली. सो त्याच्यामुळे मला काही माहीत नव्हतं. मला वेळेवर माहिती पडलं की सलाद आणि फरसाण अशा 2 वस्तू मला घेऊन जायच्या आहेत. तर मग मी विचार केला की ठीक आहे, आता वेळेवरती मी आणखी काय करू शकते. सो मग मी काय केलं, म्हटलं फक्त एवढंच नाही न्यायचं, तर मी मोदक सुद्धा बनवणार आहे. आणि म्हणजे बनवलेले आहेत मोदक, सलाद, थोडे पापड तळले आणि आणखी काय होतं फरसाण. तर फरसाणमध्ये आपला नेहमी जसा चिवडा बनवते साधा सिंपल तसा मी बनवलेला आहे, कारण खूप वेळ नव्हता. सो त्याच्यामुळे आणि मग तेच मी आता घेऊन जाणार आहे. 11:30चा टायमिंग आहे. तर म्हटलं की चला ब्लॉगला सुरुवात करूया. आणि खूप छान आहे, म्हणजे इथे छान वाटतं, असे सगळे मिळून येतात, छान नैवेद्य वगैरे पण दाखवतात सकाळच्या आरतीला, संध्याकाळच्या आरतीला, मस्त म्हणजे मज्जा येते. आणि काल तर आम्ही लिटरली खूप एन्जॉय केलं. तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा. तर आता माझी तयारी वगैरे झालेली आहे आणि आता मी थोड्या वेळाने खाली जाईल. आणि मग नंतर आल्यानंतर आजच्या दिवशी काय होतं काय माहिती. आता संध्याकाळी परत आरती आहे, तर तिथे जाणार आणि आरती झाल्यानंतर परत ज्या ऍक्टिव्हिटी असतील त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग आजच्या दिवसभरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. आणि हो, ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक करायला कंजूसी मात्र करू नका. आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब. तर इथे आता खाली आम्ही म्हणजे नैवेद्य जो आहे ना तो घेऊन आलेलो होतो, कारण टायमिंग झालेला होता. आणि हा आहे आमचा गणपती बाप्पा, आमच्या सोसायटीचा गणपती बाप्पा. आणि मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. आणि हा नैवेद्य सर्वांनी आपापल्या घरून आणलेला, तर तो अशा प्रकारे बाप्पांसमोर ठेवलेला होता. आणि नंतर मग भोग, म्हणजे भोग म्हणतात, तर भोग वगैरे दाखवला, आरती वगैरे झाली. आणि मग त्यानंतर प्रसाद आम्ही तिथेच वाटून गेला सर्वांनी. आणि त्यानंतर मग घरी आले, थोडा आराम केला. आणि ही वेळ होती संध्याकाळची. तर संध्याकाळी माझ्या मैत्रिणीकडे, म्हणजे इथेच हर्षदा जी आहे ना तिच्याकडे पण गणपती बाप्पा आहे. म्हणजे माझ्या बऱ्याच मैत्रिणींकडे गणपती बाप्पा आहेत, तर सगळ्यांनीच दर्शनासाठी बोलवलेलं होतं. तर आज तिने आम्हाला सर्व मैत्रिणींना तिच्या घरी बोलवलेलं होतं संध्याकाळी 6ला. तर इथे मी माझा स्वयंपाक वगैरे सगळं आटपून घेतला आणि मग त्यानंतर रेडी झाले. म्हटलं आधी जाऊन येऊया. आणि त्यासाठीच मी इथे तयार होत आहे. आणि सिंपल अशी तयारी, साडी वगैरे काही वेअर केलेली नाही, कारण त्यात भरपूर वेळ जातो. आणि थोडंसं अजून काम बाकी होतं, तर म्हटलं पटकन तिथून आल्यानंतर मग बाकीचं काम आवरूया. आणि मग सोमला पण घ्यायला जायचं होतं, सो त्याच्यामुळे. तर इथे मी आता रेडी झालेली आहे. तर
तर दुपारनंतर मी तुम्हाला भेटते आता संध्याकाळी. आणि जसं तुम्ही बघितलं की मी रेडी झालेली आहे, कारण मी जाते माझ्या मैत्रिणीकडे, म्हणजे याच ब्लॉगमध्ये वरती. त्या दिवशी हरतालिकेच्या ब्लॉगमध्ये मी इंट्रोड्यूस केलं होतं हर्षदा. सो तिच्याकडे आज गणपतीच्या याच्यासाठी बोलवलेलं, दर्शनाला बोलवलेलं आहे आम्हाला सर्व मैत्रिणींना. कारण तिच्याकडे पण 5 ते 7 दिवसांचा 5 दिवसांचा गणपती आहे बहुतेक. तर आज तिने टाइम फिक्स केलेला की या वेळेमध्ये सगळ्या मैत्रिणींनी या म्हणून माझ्या घरी. सो आम्हाला तिच्या घरी जायचंय, सगळ्याच मराठी मैत्रिणी येणार आहेत. सो त्यासाठी मी रेडी झालेली आहे आणि जायला काही वेळ लागणार आणि 2 मिनिटं लागणार आहे, कारण लिफ्टवरून 4th वरून 6 वरच जायचं, इथेच राहते. सो पण बाकीच्या सोसायटीमधल्याही येतील आणि पटापट बाकीचं काम आवरून घेतलेली आहे, कारण तिथे गेल्यानंतर माहित नाही किती वेळ लागेल, काय लागेल. सगळ्या मैत्रिणी जमल्यानंतर गप्पा गोष्टी होतात आणि खूप वेळ जातो. म्हणून मग मी स्वयंपाक थोडा आटपून घेतलेला आहे. भाजी वगैरे केली, आज वांग्याचं भरीत केलेलं आहे, पण आमच्या पद्धतीने नाही, म्हणजे खानदेश स्पेशल नाही. तर आज मी इकडचं गुजराती स्टाईलमध्ये भरीत बनवलेलं आहे. कारण सोहमचं असं होतं, सकाळी जेव्हा मी सोहमसोबत गेले ना, तर सोहमचं असं होतं, मी जेव्हा वांगे बघितली तर म्हटलं घेऊ का, तर तो म्हणाला मम्मी त्या दिवशी बनवलं, म्हणजे आमच्या गावाकडच्या पद्धतीने बनवत असेल तर नको घेऊ, आता मला कंटाळा आला ते खाऊन. तर तो लाल भरीत असं म्हणतो, म्हणजे आपण त्यामध्ये तिखट टाकलं जातं ना, कांदा टोमॅटो आणि तिखट घातलं जातं, लाल मिरची पावडर. तर तो लाल भरीत कर असं म्हणतो. तर ते करत असशील तरच घे. तर म्हटलं ठीक आहे बाबा, यावेळेला मी तसं बनवणार. सो त्या तशा पद्धतीने मी भरीत बनवलेलं आहे. आणि चपात्यांसाठी मी कणिक मळून ठेवलेली आहे, म्हणजे आल्यानंतर लगेच गरमागरम चपाती करता येईल. आणि सध्या काय, सोहमचा क्लास पण लवकर सुटतो, म्हणजे आधी 8:30 व्हायचे, पण आता 7:30 पर्यंत होऊन जातं त्याचं. तर त्यालाही घ्यायला जायचंय, म्हणून मग म्हटलं उशीर होईल. आणि आज आमच्या ब्लॉकवाईज आरती आहे, तर परत मला घरी येऊन परत साडी वगैरे पण नेसायचे विचार आहे की साडी वगैरे नेसूया, आरतीमध्ये जाते तर ते पण त्यालाही परत वेळ जाईल. 9 वाजता आहे आरती, पण मग जेवण वगैरे करून आटोपता मला उशीर होईल. सो त्यासाठी म्हटलं तेवढं प्रिपरेशन करून घेऊया आणि नंतर मग बाकीचं. सो चला, आता मी तर रेडी झालेली आहे आणि कुर्तीच घातलेली, ड्रेस वगैरे कारण ड्रेसला ना प्रेस वगैरेच केलेली नाही, सगळ्या चुरगड्या पडल्या ना. आता माझ्याजवळ वेळ नाहीये तेवढा प्रेस करायला. सो म्हटलं की चला, आता सकाळी मी जी कुर्ती घातलेली होती ना, मी इथेच काढून ठेवलेली, ही क्रीम कलरची कुर्ती, कधीतरी दाखवेल मी तुम्हाला. तर ती कुर्ती मी सांगितलं होतं तुम्हाला, माझा भाऊ आला होता त्यावेळेला, झुडिओमध्ये गेले होते. तर ही एक कुर्ती आणि आणखी एक पर्पल कलरची कुर्ती आहे, ती पण वॉश करायला पडलेली मला वाटतं लॉन्ड्री बॅगमध्ये. सो त्या 2 कुर्तीज मी घेतलेल्या होत्या, एखाद्या वेळेस तुम्हाला दाखवेल मी ब्लॉगमध्ये. तर त्या 2 कुर्ती घातलेल्या होत्या, त्याचं एक उद्घाटन मी आज केलेलं. तशीच होती, त्याला फिटिंग वगैरे पण नाही केली, म्हटलं धुतल्यानंतर फिटिंग करेल, कारण प्युअर कॉटन आहे तर ते थोडंसं श्रिंक होतं म्हणून. तर त्याच्यावरती मी ग्रीन कलरची लेगिन्स घातलेलीच होती, म्हणून मग म्हटलं की चला ते चेंज करायची गरज नाही, म्हणून मग हीच याच्यावरती मॅचिंग कुर्ती घालून घेतली. सो साडी सिंपल तयारी. आणि गरमी इतकी भयंकर होते ना, म्हणजे काही कधीपासून इतका पाऊस होता ना की कंटाळलं होता ना, तर पाऊस गेला तर गरमी भयंकर वाढलेली आहे. सो आता जाते आणि गणपती बाप्पाचं मस्त दर्शन वगैरे घेऊन येते आणि संध्याकाळी जे काही प्रोग्राम असतील ते पण. आणि शक्यतो मी रोज ब्लॉग शूट नाही करते, किंवा थोड्या ग्लिम्स शूट करते आणि त्याचा एक मर्ज व्हिडिओज मी बनवणार आहे, कारण प्रत्येक वेळेला शूट करायला मला काही जमत नाहीये. सो त्यामुळे आणि खूप एडिटिंगला वेळ मिळत नाहीये, आणि त्यापेक्षाही टेक्निकल इश्यूज इतके होत आहेत ना की जे ब्लॉग शूट केलेले आहेत ते पण मला एडिट करायलाही म्हणजे फार त्रास होतोय. सो त्याच्यामुळे मी विचार करते की खूप सारे ब्लॉग असे बनवायचेच नाही, 2 वेगवेगळ्या दिवशी बनवलेले एकत्रच मर्ज करून व्हिडिओ शेअर करावे तुमच्यापर्यंत. सो असं आहे. सो चला, आता मी जाते तिच्याकडे, आल्यानंतर मग बोलूया आपण. सरिता
सरिता पुन्हा सुरू झाली. सरितावर फोकस करते. सरिताला फोकस करते. ती काहीतरी बोलते. आज लहान मुलांचा ड्रॉइंग आज आहे उद्या ड्रॉइंग आणि वेशभूषा आम्ही परत सगळ्याजणी आलो हर्षाकडे आणि गणपती बाप्पाला दाखवलं. इतकी सुंदर मूर्ती ना, एकदम असं प्रसन्न असं बघत राहावं असं वाटतंय. खूपच सुंदर आहे. म्हटलं तुम्हाला पण दर्शन करून द्यावं. आणि परत आम्ही मैत्रिणी इथे जमलेले आहोत. मोनाली आजच्या ब्लॉग मध्ये जे मी सांगितलं ना कौतुक, म्हणजे याच्या आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, ती आहे ही मोनाली. हिने आम्हाला नऊवारी साड्या नेसवून दिल्या होत्या. ही कश्मीरा, इकडे सरिता रेड ड्रेस मध्ये, आणि ती ज्योती तिच्या घरी आम्ही पूजा केली होती ती. आणि बाकीच्या मैत्रिणी नाही आलेल्या आहेत अजून, त्या लेट येणार आहे. सो आमच्याच गप्पा वगैरे झाल्या, मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे. काय म्हणायचंय? ब्लॉग बघितला आणि आमच्या मैत्रिणीच्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वा, माझ्या मैत्रिणीने पण सांगितलेलं आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जिच्या घरी आलेलो आहे हर्षदा, इकडे ये. हर्षदाचा लुक बघा आजचा, सुंदर दिसते, मस्त साडी वगैरे नेसून. बोलत नाही, बोल ना मग. मी तेच म्हणते. आणि मी मस्त आता छान अशी साडी वगैरे घालून रेडी झालेली खाली आरतीला जाण्यासाठी. आणि मी एकटीच जाते, महेश येत नाहीये, त्यांना काही बरं वाटत नाहीये, ऑफिसमधून आले तेव्हापासून. सो म्हटलं की ठीक आहे, काही हरकत नाहीये. आणि ते येत नाहीये म्हणून सोमदादा पण रेडी होत नाहीये. काय सोम, चल ना, थोडं बरं वाटतं गेलं की, छान वाटेल. नाही म्हणतोय, दाखवू पण नको असं आहे त्याचं, की मी तयारी पण केलेली नाहीये, तुम्हाला अशी दाखवतो. चल ना माझ्यासोबत. तयार नाहीये तर मी एकटीच जाणार आहे आरतीला. म्हणजे असंही रोज मी एकटीच जाते, दोघं काही येत नाही. पण आज तर महेश थकलेले आहेत थोडे, त्याच्यामुळे त्यांची इच्छा नाही यायची. म्हटलं काही हरकत नाहीये. सो मी जाते. आणि मागे पसारा बघा, कपडे काढले ते तसेच चेअरवर पडलेले, अजून आवरले नाही. हा, काल आला होता सोम, आरतीला पण आला होता. आणि डान्स होता आमचा म्हणून आला होता पाहायला. मी म्हटलं ना की तो येत नाही म्हणून तो सांगतोय की काल मी आलो होतो, म्हणजे पप्पा आणि मी आलो होतो. तर असं आहे. आणि असं या दोघांना काही इंटरेस्ट नाही अशा सगळ्या गोष्टींमध्ये. सो म्हटलं ठीक आहे, तुम्ही नका येऊ, आम्हीच जातो. मीच जाते एकटी आरतीसाठी. आणि नंतर परत मग कार्यक्रम आहे तर मग ते कंटिन्यू राहील. आणि आज जे काही प्रोग्राम होणार आहेत तर त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये मी आहे. सो त्याच्यामुळे मला जावंच लागणार आहे. मला तिथे अरेंजमेंट बघायची आहे. सो त्याच्यामुळे, कारण लहान मुलांचं काही ना काही असतं तर ते सगळं व्यवस्थित अरेंज करावं लागतं. वेशभूषा आहे आणि त्यानंतर बहुतेक गरबा आहे आज, असं काहीतरी आहे. शेड्यूल मी चेक नाही केलेलं आहे. तर गरबा वगैरे आहे तर ते तिथे ऑर्गनाईज करावं लागेल. सो त्यासाठी आता बघूया. साडी वगैरे छान नेसलेली आहे बघा, मस्त. ही माझी फेवरेट साडी आहे, येल्लो कलरची. आणि त्याच्यावरचं हेच ग्रीन कलरचं मॅच होत होतं म्हणून मग तेच घातलं. आणि मस्त अशी ज्वेलरी. तर लुक छान दिसतोय, सिम्पल आणि सोबर. सो चला. आणि फक्त लिपस्टिक थोडी डार्क लावलेली, बाकी काही मेकअप वगैरे केलेला नाहीये. तर आता जाते खाली, कारण 9ची आरती आहे आणि आता 8:45 झालेले. तर जाते खाली आणि बाकीच्या मैत्रिणी पण येतील. आता असं झालं ना, आधी आमचे ब्लॉक एकदम सेम होते, 3 ब्लॉक असे एकसारखे ना, तर तिघांची आरती होती आणि आम्ही 3 ब्लॉकमध्ये भरपूर मराठी मैत्रिणी होतो. त्याच्यामुळे आम्ही एवढं खुश झालो होतो. पण अचानक ते सगळं शेड्यूल पण चेंज झालं, त्याच्यामुळे आता सगळे वेगवेगळे झाले. पण ठीक आहे, तिथे काय मैत्रिणींचं एवढं काय, आरतीला जायचं तर मैत्रिणी काय नंतर तर असणारच आहेत. सो असं आहे. सो चला आता थोड्या वेळाने खाली जाते आणि मग नंतर बघूया कसं काय आहे ते, खाली गेल्यानंतर कळेलच. आता इथे आरतीची वेळ झालेली होती त्यामुळे मी खाली आलेली होती. आणि माझी मैत्रीण कश्मीरा पण माझ्या बाजूलाच आहे, तिचे मिस्टर आहेत ब्ल्यू कुर्तामध्ये. आणि मग बाकीच्या सगळ्या अजून यायच्या होत्या. तर जसं जे येतात ना तसे ते उभे राहतात मागे. मग मागे पण बऱ्याच जणी उभ्या राहतात. ते ताट वगैरे घेऊन येतात, महाआरती वगैरे होते, प्रसाद वगैरे घेतला जातो. आणि त्यानंतर मग रोजच्या ज्या ठरलेल्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या सुरू होतात. तर आज वेशभूषा अशी ॲक्टिव्हिटी होती, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या स्टेटला रिप्रेझेंट करणार होता. म्हणजे ज्याला जे आवडतं तो असा वेशभूषा करून आलेला होता. तर सर्वात आधी लहान मुलं खूप सुंदर दिसत होते, छान असे रेडी होऊन आलेले होते, प्रिपेअर करून आलेले होते, काही ना काही छोटे छोटे डायलॉग्स वगैरे. तर सगळे आपले नाव सांगत होते आणि त्यानंतर मग थोडा वॉकिंग वगैरे करत होते छान.
कार्टून वगैरे काही बनवून आलेले होते. ते छान वाटत होतं आणि मुलांनी तर काहीही केलं तर त्यांचं कौतुकच वाटतं. त्याचप्रमाणे लेडीजसुद्धा इथे रेडी होऊन आलेल्या होत्या. जसं की कोणी राजस्थानच्या आहे, माझ्या काही मैत्रिणी, जर तुम्ही बघत असाल पर्पल ड्रेसमध्ये जी आहे ती माझी मैत्रीण गरिमा नाव आहे तिचं. त्यानंतर निशा आहे आणि बऱ्याच 2-3 जणी होत्या त्या. तर असे हे बघा, हे राजस्थानला बिलॉंग करतात. रक्षा आहे. तर त्यानंतर मग त्यांच्या गेटअपमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांचं जे कल्चर आहे, जसं आपलं मराठीमध्ये नमस्कार म्हणतात तसं ते करत होते. त्यानंतर त्यांनी घुमरसुद्धा केला. तसं गुजराती होते, गुजरातीसुद्धा त्यांच्या कॉस्ट्यूममध्ये आलेले होते. त्यांनी गरबा करून दाखवला आणि सगळे आम्हाला म्हणत होते की तुम्ही मराठीमधून तुम्ही पण करून दाखवा काहीतरी. ॲक्च्युली माझ्या याच्यामधून फक्त मी आणि माझी मैत्रीणच आलेली होती, कारण बाकीच्या आलेल्या नव्हत्या, खूप थकलेल्या होत्या. आणि मी त्यांना तेच सांगत होते, एक दिवस ॲडव्हान्समध्येच आम्ही आमच्या महाराष्ट्राला म्हणजे डान्स जो करून दाखवला तर आम्ही आमच्या रिप्रेझेंट केलेला आहे. तर त्यामुळे आता इथे बघा बेंगॉली आहेत. तर असं आमचं पूर्ण ॲक्टिव्हिटीचं शेड्यूल होतं. आणि मी जस्ट आता घरी आलेली आहे आणि आता वाजलेले 11 आणि अजून पण तिथे आज गरबा होता ॲक्च्युली. तर गरबा पण चालू आहे आणि मी पण खूप गरबा केला, पण माझं शूट करायला कोणीच नव्हतं, सो त्याच्यामुळे मी तर काही केलं नाही. पण जे काही बाकीचं करत होते लोक त्यांना मी थोडंसं शूट केलेलं आहे. कारण आता नवरात्र येणार आहे तर तुम्हाला नवरात्रचे ब्लॉगमध्ये तर मी दिसणारच दिसणार आहे गरबा करताना, कारण 9 दिवस मस्त जल्लोष असणार आहे. पण आता गणपती आहे तर गणपती बाप्पांच्या मस्त सेलिब्रेशन करूया. छान गणपती बाप्पा आहेत आपल्याकडे, तर सो असं काहीच आहे. आणि आता आली आणि इतकी पूर्ण ओली झालेली, मी घामाघूम झालेली आहे. तर मस्त एसीच्या वाखात बसली थोड्या वेळ. सोमदादा आमचा अभ्यास करतोय, तर म्हटलं थोड्या वेळ मी सोमच्या बेडरूममध्ये बसते, म्हणजे थोडं फ्रेश झाली की मग चेंज करेल. सो चला, आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे. आजचा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही सजेशन द्यायचे असतील किंवा व्हिडिओबद्दल काही सांगायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका. लवकर भेटूया एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना